जर तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर शरीर आधीच ही 5 महत्त्वाची संकेत देत असते, तर वेळेत सावध राहा. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या तपासणी अहवालात कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसून येते. अनेक लोक जेव्हा आपल्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी 300 ते 400 किंवा त्याहून अधिक पाहतात तेव्हा घाबरून जातात आणि आता एखादा गंभीर आजार होणार अशी भीती वाटू लागते. पण सत्य हे आहे की घाबरण्यापेक्षा योग्य माहिती असणे अधिकच महत्त्वाचे आहे. कारण कोलेस्ट्रॉल वाढणे धोकादायक असले तरी योग्य वेळी त्याची ओळख झाली तर ते नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की कोलेस्ट्रॉल हा शरीराचा शत्रू नाही, तो एक प्रकारचा सिग्न पदार्थ फॅट आहे जो आपल्या यकृतामध्ये तयार होतो आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी आवश्यक असतो. पेशींच्या भिंती तयार करणे, विविध हार्मोन्सची निर्मिती करणे आणि व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत करणे यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. परंतु जेव्हा त्याचे प्रमाण खूप वाढते तेव्हा ते शरीरासाठी हानिकारक ठरते. विशेषतः कोलेस्ट्रॉलची पातळी 300 ते 400 किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास धोका वाढू शकतो. अनेकदा यामागे फक्त चुकीचा आहार कारणीभूत नसतो. काही लोकांमध्ये हा त्रास अनुवांशिक कारणांमुळेही होऊ शकतो. जर कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया शरीर देत असलेले 5 महत्त्वाचे इशारे. 1. डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळसर डाग दिसणे. जर डोळ्यांच्या पापण्यांभोवती हलके पिवळे किंवा नारंगी रंगाचे छोटे डाग दिसत असतील तर त्यांना साधे डाग समजू नका. त्वचेखाली कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे असे होऊ शकते. अशा व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असू शकतो. सांधे किंवा टाचेजवळ गाठी जाणवणे. जर बोटांच्या सांध्यांवर किंवा टाचेच्या मागील भागावर कडक गाठी जाणवत असतील आणि त्यामध्ये वेदना नसतील तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढल्याचे लक्षण असू शकते. डोळ्यांच्या बुबुळाभोवती पांढरे किंवा निळसर वर्तुळे दिसणे. विशेषतः 40 ते 45 वर्षापेक्षा कमी वयात डोळ्यांच्या बुबुळाभोवती पांढरे किंवा निळसर वर्तुळ दिसू लागते तर ते वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात. हे लक्षण हलक्यात घेऊ नका. हातपाय सुन्न होणे किंवा झिंजिण्या येणे. जर वारंवार हातपायांना झिंजिण्या येत असतील किंवा हातपाय सुन्न पडत असतील तर रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसल्याचा तो इशारा असू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. चालताना पोटऱ्यांमध्ये वेदना होणे. जर चालताना पायांच्या पोटऱ्यांमध्ये दुखणे, जडपणा जाणवणे आणि थोडा आराम केल्यावर वेदना कमी होणे असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचे लक्षण असू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात नेमकं काय होते? कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ते हळूहळू रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर साचू लागते. त्यामुळे रक्तप्रवाहाचा मार्ग अरुंद होतो, हृदयाला अधिक मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो. पुढे जाऊन ह्यामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास आहार कसा करावा? जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुमचा आहार हा फक्त चवीसाठी नसून उपचाराचा एक भाग असला पाहिजे. या पदार्थांपासून शक्यतो दूर राहा. तळलेले पदार्थ जसे समोसा, कचोरी, भजी, पकोडे, पॅकेटबंद स्नॅक्स, बिस्किटे आणि नमकीन, जास्त प्रमाणातील लोणी, तूप आणि साय, रेड मीटचे जास्त सेवन, मैदा आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ. हे पदार्थ वाईट LDL कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. कोणते पदार्थ खावेत? यामध्ये ओट्स आणि बार्ली, भरपूर तंतुमय फायबरयुक्त पदार्थ जसे की अक्रोड, जवस, अळशी, कांदा, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, संत्रे यांसारखी ताजी फळे. हे पदार्थ शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. तेलाची योग्य निवड. स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल किंवा राईस ब्रॅन तेल चांगला पर्याय ठरू शकतो. दिवसाला साधारण 2 ते 3 चमच्यांपेक्षा जास्त तेल वापरणे टाळा. पदार्थ तळण्याऐवजी उकडवून, वाफवून किंवा हलके परतून खा. काही पारंपरिक आयुर्वेदिक उपाय. सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 लसूण पाकळ्या खाण्याची काही जण सवय ठेवतात. रात्री भिजवलेल्या मेथीचे पाणी काही लोक वापरतात. अर्जुनाच्या सालीसारख्या आयुर्वेदिक औषधींचा वापर करू शकतात, पण तज्ज्ञ डॉक्टर किंवा वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा. जीवनशैलीत करा हे बदल. आता दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. सायकल चालवणेही
चांगला पर्याय ठरू शकतो. योग आणि प्राणायाम नियमित करा. ताण तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त तणावामुळेही कोलेस्ट्रॉलवर परिणाम होऊ शकतो. आता डॉक्टरांकडे कधी जावे? जर तुमचे कोलेस्ट्रॉल 300 ते 400 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. वेळेवर तपासणी, डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे सुरू किंवा बंद करू नका. तर मंडळी, कोलेस्ट्रॉल वाढणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे, पण योग्य वेळी त्याची ओळख, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यांच्या मदतीने प्रभावीपणे नियंत्रित करता येते. तुमचे शरीर आधीच अनेक संकेत देत असते. गरज आहे ती फक्त ते ओळखण्याची आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.